आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आषाढी वारीच्या निमित्तानं, आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज महाराष्ट्रभरातून लोक पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. ज्यांना ते शक्य होत नाही ते आपापल्या शहरामध्ये आणि आपापल्या मंदिरामध्ये आज विठुरायाची पूजा अर्चना करण्यामध्ये ते आज संपूर्ण दिवस घालवत आहेत. आज असाच एक उपक्रम या ठिकाणी काका CBSE अँड सेमी स्कूलमध्ये संपन्न होत आहे. अगदी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये विद्यार्थी इथं आपली पारंपरिक वेशभूषा करून आलेले आहेत. अनेक सारे मान्यवर सुद्धा या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत इथं मान्यवर आहेत 10वी-12वी बोर्डचे अध्यक्ष श्री तेलंगजी सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. सर, काय सांगाल अशा पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शैक्षणिक या क्षेत्रामध्ये किंवा विद्यार्थ्यावर कसा परिणाम होतो? सर्वप्रथम काकाज इंग्लिश स्कूल अँड CBSE स्कूल यांचं या ग्रुपचं खूप खूप अभिनंदन करतो शिक्षण विभागाकडून, कारण त्यांनी कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये हा सोहळा सादर केला आणि या ठिकाणी आज पंढरपूर नगरी अवतरल्यासारखी वाटते आणि विद्यार्थ्यांना हा पंढरीच्या वारीचे महत्त्व आणि पंढरपूरचा सोहळा इथेच पाहायला मिळतोय लातूरला. त्याबद्दल त्यांचे पुनश्च खूप अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम हे विद्यार्थ्यांना गुणामध्ये वाढ करण्यासाठी, त्यांच्यामध्ये मूल्य रुजवण्यासाठी उपयोगी ठरतात. त्याबद्दल त्यांचे अनेक अनेक धन्यवाद. अशा पद्धतीचे कार्यक्रम जिल्ह्याभरात व्हायला पाहिजे असं वाटतं का? नक्कीच अशा प्रकारचे कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी सर्व शाळांमध्ये केले जातात आणि ते करायलाच पाहिजेत. आणि यातून आपल्याला आपली संस्कृती जोपासता येते, जपता येते आणि पुढे नेता येते. ठीक आहे, या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि आपल्या सगळ्यांना आपली संस्कृती जोपासता येते असा संदेश या ठिकाणी सरांनी आपल्याला दिलेला आहे. आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून रेणापूरच्या सभापती मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. मॅडम, काय सांगाल एकंदरीत असा सोहळा पाहून विद्यार्थी आणि पालक सुद्धा यामध्ये चांगल्या पद्धतीने सामील झालेले आहेत, हे पाहून आपल्या काय भावना आहेत? आषाढी एकादशीच्या सर्वांना आधी हार्दिक शुभेच्छा देते मी. आणि हे काकाजी इंग्लिश स्कूल जे आहे, म्हणजे आपल्याला इथून फार काही शिकता येते यांच्याकडून. मला वाटते एक 10-12 वर्षापासून यांचे कार्यक्रम सुरू आहेत. आम्ही कार्यक्रमाला उपस्थित असतो आणि कार्यक्रम घेतले पाहिजेत असं मला वाटते. साक्षात मला माझ्या कामाबद्दल मला पंढरपूर जाणता आलं नाही, किंवा जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना जे इथं बघून खूप छान वाटलं मला. आणि साक्षात विठ्ठलाचं दर्शन इथं मला झालेलं आहे आणि पालखीमध्ये पण मला सोहळ्यामध्ये सामील होता आलेला आहे. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. लातूर महानगरपालिकेच्या 1 नंबर वॉर्डमधले नगरसेवक ॲडव्होकेट थोरात सर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल अशा पद्धतीच्या कार्यक्रमांनी समाजामध्ये कशा पद्धतीचा फायदा होतो? खरं तर आज आषाढी एकादशीच्या सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि काकाज इंग्लिश स्कूलने हा असा जे उपक्रम राबवलेला आहे त्याच्या माध्यमातून समाजाला एक म्हणजे आपली संस्कृती कशी जपावी आणि आपलं आधुनिकतेकडे शिक्षण असतानाही देखील आपण आपले जे पारंपरिक म्हणजे जे सण आहेत, उत्साह आहेत आणि हे देखील जोपासण्याचं काम काकाज इंग्लिश स्कूलने केलेलं आहे. या ठिकाणी त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आणि याच्यामधून समाज भावनेशी जोडणारा उपक्रम म्हणजे जे आपण प्रत्यक्ष तर आता प्रत्येकजण पंढरपूरला तर जाणं शक्य नाही, परंतु साक्षात पंढरपूर इथं उतरवण्याचं काम आपल्या म्हणजे काकाज इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, तर साक्षात पंढरपूर या ठिकाणी अवतरण्याचं काम किंवा ते सगळं इथं उभा करण्याचं काम काकाज इंग्लिश स्कूलनं केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा सरांनी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा. संस्थेचे अध्यक्ष श्री धुमाळ सर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल अशा पद्धतीचे विविध सामाजिक कार्यक्रम आपल्याकडून होत असतात, एकंदरीत हा कार्यक्रमची काय भावना आहे किंवा काय सांगाल? येणारी आपली पिढी जी आहे ते शैक्षणिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक या तिन्ही गोष्टीमध्ये पारंगत करण्याचं काम हे काकाज इंग्लिश स्कूलचे पारांगण व प्राध्यापक विनोद कुमार धुमाळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी गेले 12 वर्ष झालं होत आहे की आपली संस्कृती जपली पाहिजे. असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आपण प्रत्येक वर्षी और त्यावेळेस घेतले जातात. काही मुलांना आता पंढरपूरला जाता येत नाही, तर तिथं कसं रिंगण सोहळा असतो तो रिंगण सोहळा आपण प्रत्यक्षात आपल्या लातूर शहरामध्ये काकाज इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी या परिसरातल्या नागरिकांना, या भागातील माऊलींना या ठिकाणी घेता येतो आणि या ठिकाणी पाहता येतो आणि अक्षरशः या ठिकाणी पंढरपूरसारखंच वातावरण या ठिकाणी होतं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पंढरपूरसारखं वातावरण होतं. जसा रिंगण सोहळा असतो ते फक्त मोबाईलमध्ये न पाहता
विद्यार्थ्यांनी त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेतला पाहिजे आणि या माध्यमातून सुसंस्कृत समाज निर्माण झाला पाहिजे. अशा पद्धतीचं कार्य या संस्थेच्या आणि या इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून वारंवार होत असतं. गेल्याही वर्षी आपण या संदर्भामध्ये बातमी कव्हर केली होती. या सुद्धा वर्षी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा संपूर्ण सोहळा आपण प्रेक्षकांना सुद्धा दाखवत आहोत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपली संस्कृती अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि याचा चांगला परिणाम समाजामध्ये घडेल. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. माझ्यासोबत कॅमेरा हँडल केला अजय यांनी. मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.